नमस्कार. भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व. देवी लक्ष्मीचे आगमन. धार्मिक कथेनुसार या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोजागरती म्हणजे कोण जागरण करीत आहे असा प्रश्न विचारते. जे भक्त रात्रभर जागरण करून तिची पूजा करतात ती त्यांना धन, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करते. चंद्राच्या 16 कला. या दिवशी चंद्र त्यांच्या संपूर्ण 16 कलांनी भरलेला असतो आणि त्याचे तेज सर्वाधिक असते. चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षाव होत असतो अशी श्रद्धा आहे. या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते. पूजाविधी. कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये मुख्यत्वे करून देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, ऐरावतावर आरूढ असलेला इंद्र आणि चंद्र यांची पूजा केली जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात पाटावर लक्ष्मी आणि विष्णूच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करावी. देवासमोर तुपाचा दिवा, उदबत्ती लावावी. गंगाजल अर्पण करावे आणि अक्षता कुंकवाचा टिळा लावावा. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. गाईच्या दुधापासून तयार केलेली मसाला दुधाची खीर नैवेद्यासाठी तयार करावी. रात्रीच्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा विशेष पूजा करून हे तयार केलेले दूध, खीर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करावे आणि तो प्रसाद घरातील सर्वांनी घ्यावा. या रात्री जागरण करून भजन, कीर्तन किंवा लक्ष्मी विष्णूच्या मंत्रांचा जप केला जातो. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करावा आणि प्रसादाचे सेवन करावे. श्री महालक्ष्मी माता की जय.